आज आपण करणार आहोत वातड न होणाऱ्या खुसखुशीत गुळाच्या पुऱ्या। या पुऱ्या पौष्टिक आहेत कारण याच्यामध्ये मी मैदा आणि साखर वापरली नाही। पुऱ्या करताना कधी पीठ पातळ होते, कधी घट्ट होते। गूळ, पाणी आणि पीठ याचं प्रमाण कळत नाही, तर आपण योग्य प्रमाणात रेसिपी पाहूया। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ मी बारीक कापून घेतलेला आहे। आता त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी घातलेलं आहे गुळामध्ये आणि गूळ विरघळून घेऊया। गॅस मध्यम ठेवायचा आणि गूळ विरघळून घ्यायचा। आता गुळाचं पण पाणी होतं, त्यामुळे हे पाणी वाढेल थोडंसं। आता हे उकळून घ्यायचं नाही आहे, फक्त गूळ विरघळला की गॅस बंद करायचा। आता मगाशी आपण गूळ मोजली 30 वाटी घेतलेली आहे। याच वाटीने आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं। तर खूप जास्त दाबून पीठ भरायचं नाही, हलक्या हाताने भरलेलं आहे। खूप पण हलकं ठेवायचं नाही, खूप पण दाबून भरायचं नाही। रेग्युलरली आपण जशी वाटी भरतो त्या पद्धतीने 3 वाट्या आपण पीठ घेऊया। त्याच वाटीने पाव वाटी बेसन घेतलेलं आहे। आता पाव वाटी बेसन घेतलेलं आहे कारण आपल्या पुऱ्या खुसखुशीत व्हायला पाहिजे यासाठी घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरला तरी पण चालेल। गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असतं, तर त्याचा चिकटपणा कमी यावा, पुरी खुसखुशीत व्हावी यासाठी तांदळाचं पीठ किंवा बेसन वापरायचं आहे। आता मी बेसन घातलेलं आहे। 2 चमचे रवा घेतलेला आहे। मीठ घालूया, चिमूटभर मीठ घालूया। गोडाच्या पदार्थाला मीठ थोडंसं असलं की चव चांगली येते। रंगासाठी अगदी चिमूटभर हळद घालूया। आता सर्व थोडंसं मिक्स करून घेऊया साहित्य। ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने तेल घेतलेलं आहे। पाव वाटी तेल घ्यायचं किंवा चमच्याने 4 चमचे तेल घ्यायचं आहे। आता हे तेल कडकडीत गरम करून घेऊया। तेल कडकडीत गरम झालेलं आहे, पिठावर ओतून घेऊया। सुरुवातीला आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल कडकडीत आहे, नाहीतर हात भाजतील। आता कधी कधी काय होतं, आपलं पाणी जास्त होतं आणि पाणी जास्त झाल्यानंतर पीठ त्याच्यामध्ये जास्त मावत जातं आणि पिठाचा गोडवा आहे तो कमी होऊन जातो। त्यामुळे आपण कापण्या किंवा पुऱ्या काही बनवत असू त्याचा गोडवा कमी येतो। तर तसं करायचं नाही आहे, आपण पाणी गुळामध्ये कमी घालायचं, म्हणजे गुळाचं पाणी जास्त होणार नाही आणि पीठ जास्त मावणार नाही। योग्य पद्धतीमध्ये मी हे दाखवत आहे प्रमाण तुम्हाला। आपण रवा घातलेला याच्यामध्ये, रवा घातल्यामुळे पुऱ्या एकदम टम्म फुगतात आणि खूप वेळ फुगलेल्याच राहतात। यासाठी आपण रवा घातलेला आहे। व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिट पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे तेल आहे सर्वत्र पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे। तर तेलाचं प्रमाण आपलं योग्य झालेलं आहे हे कसं ओळखायचं, तर ह्याची अशी मूठ बनते, यावरून ओळखायचं की तेलाचं योग्य प्रमाण झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून घेऊया। गुळाचं पाणी एकदम गरम ह्याच्यामध्ये घालायचं नाही। गरम पाणी घातलं तर पीठ पण थोडंसं गरम होतं आणि तळताना तेल शोषलं जातं। आपण कापण्या करू किंवा पुऱ्या करू तर त्याच्यामध्ये तेल शोषलं जातं। यासाठी गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही, अगदी कोमट करून घ्यायचं किंवा थंड करून घ्यायचं। आता हे गाळणीने गाळून घेऊयात। थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं। पीठ पातळ व्हायला नको, अंदाजाने आपण पाणी घालूया। आता गाळून घ्यायचं। गुळामध्ये एखाद्या वेळी खर असते, यासाठी गाळून घ्यायचं। सर्व पीठ आणि पाणी एकदम नाही मिक्स करायचं। पिठाचा पाण्याचा अंदाज घेत गुळाचं पाणी घालूया थोडं आणि पीठ व्यवस्थित मळून घेऊया। अशा पद्धतीने आपण मळून घेऊया। आता हे मळायचं आहे ते घट्ट थोडं मळायचं आहे। आपण चपातीची कणिक कशी भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे। आता हे मी व्यवस्थित मळून घेते। पीठ सर्व मळून घेतलेलं आहे आणि साधारण घट्ट मळलेलं आहे। आता त्या पिठामध्ये गुळाचं पाणी होतं, त्याशिवाय मला 3 चमचे पाणी एक्स्ट्रा लागलेलं आहे, म्हणजे पाणी आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे। थोडंसं पाणी लागलं तर पाण्याचा हात घ्यायचा आणि मळून घ्यायचं। अशा पद्धतीने हे घट्ट मळलेलं आहे। आता रवा घातला याच्यामध्ये, रवा भिजला पाहिजे व्यवस्थित। 20 ते 30 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तुम्हाला जर वेळ असेल तर जास्त वेळ झाकून ठेवलं तरी चालेल, म्हणजे पीठ चांगलं भिजेल। 20 मिनिटानंतर पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। आता पुऱ्या करायच्यात आपल्याला, त्याच्या अगोदर पीठ थोडंसं मळून घेऊया। आता पिठाचा छोटा गोळा करून घ्यायचा, असा हातावर थोडासा मळून घेऊया, म्हणजे याला चिरा नाही जाणार। पीठ अशा पद्धतीने झालेलं आहे। खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे। अशा पद्धतीने गोळे करून घेऊया। आता मी छोटे गोळे केलेले आहेत आणि छोट्या म्हणजे एक पुरी करून घेणार आहे। आता पिठाचा गोळा लाटून घेऊया। व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे पीठ, पोळपाटला अजिबात चिकटत नाही। या वातड होत नाहीत कारण आपण याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे। खूप पातळ लाटायचं नाही, खूप जाड लाटायचं नाही, मध्यम साईजमध्ये लाटून घेऊया। थोड्या पुऱ्या जर पातळ लाटल्या तर कडकडीत होतात। तुम्हाला आवडत असतील कडकडीत पुऱ्या तर पातळ लाटून घेतल्या तरी पण चालतील। अशी इतक्या जाडीची ही पुरी लाटलेली आहे। एकसारखा आकार येऊन काठाची वाटी घेतलेली आहे, याचा आपण छाप मारून घेऊया। काठ काढून घ्यायचे। अशा पद्धतीने आपली पुरी तयार झालेली आहे। पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे। पीठ व्यवस्थित होणे महत्त्वाचे आहे।
तेल तापलेलं आहे. एकदा तेल तापलं की गॅस मध्यम करायचा किंवा बारीक करायचा. त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे गूळ लगेच करपतो, पुरीचा रंग लगेच बदलतो. यासाठी गॅस बारीक केलेला आहे. पुऱ्या तळून घेऊया. पुऱ्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटभरामध्ये पुरी तळून होते. पुरी अगदी टम्म फुगलेली आहे. एकदम टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या आपल्या. आपण रवा घातला होता, रव्यामुळे पुऱ्या अगदी टम्म फुगतात आणि बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात. आषाढ महिना सुरू झाला तसा प्रत्येक घरातून सुगंध येऊ लागला. गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, कापण्या, धपाटे. पहिल्या 5 पुऱ्या देवाजवळ ठेवल्या. मुलं वाट पाहत आहेत कधी पुरी हातात पडते. आणि या पुऱ्या पौष्टिकही आहेत. या पुऱ्या पौष्टिक आहेत. घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती देखील या पुऱ्या खाऊ शकतात. सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि टम्म फुगलेल्या आहेत. गुळामुळे याचा रंग थोडासा ब्राऊन आलेला आहे. या पुऱ्या एकदम खुसखुशीत आहेत. गुळाच्या पुऱ्या आपल्या तयार झाल्या.